आजपासून नवरात्रोत्सव सुरुवात होतोय आणि पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे बचत उत्सवाचीही सुरुवात आजपासून होते. तुम्ही जर या 3 गोष्टींवरती लक्ष ठेवले तर खऱ्या अर्थानं या बचत उत्सवाचा तुम्हाला वैयक्तिक फायदा होईल. कोणत्या त्या 3 गोष्टी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येतील. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे ज्याच्या त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावरून ठरतं. तसंच हा जो जीएसटीचा रेट कमी झालेला आहे ह्याचा फायदा तुमच्या श्रीमंतीस घ्यायचा कसा घ्यायचा हे तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनावरून ठरणार आहे. अनेकांची अशी परिस्थिती असते की इन्शुरन्स जसं की टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. हे अनेकांनी घेतलेलं नाहीये का तर त्याचं इन्शुरन्स प्रीमियम परवडत नाही म्हणून घेतलेलं नाही. एक लक्षात घ्या, जीएसटीचा रेट कमी झालाय तर हे आता परवडेबल झालेलं आहे, ते तुम्ही आता घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अनेकांनी रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग केलेलं नाहीये, तर ही जी बचत होते तर ही बचत तुम्ही रिटायरमेंटसाठी कन्वर्ट करू शकताय. आज नाही रिटायरमेंटची तरतूद केली तर शेवटपर्यंत काम करावं लागेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थानं एन्जॉयमेंट फंड म्हणून तुम्ही एक असा फंड बनवला पाहिजे, असा एक कॉर्पस बनवला पाहिजे 10 लाख 15 लाख 20 लाख वगैरे असा, की त्याची एसडब्ल्यूपी करायची आणि त्याच्यातून जो एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून जो काही इन्कम येतोय तो खऱ्या अर्थानं केवळ एन्जॉयमेंटसाठी वापरता येईल. तर असा एक कॉर्पस तुम्ही बनवू शकता या बचतीतून. तुम्ही जर अशा पद्धतीने जर ह्या बचतीचा फायदा करून घेतला तर तुमची श्रीमंती ही कायमस्वरूपी वाढतच राहील. आणि जाता जाता एक महत्वाचं सांगतो की ह्या जीएसटीमुळे आपल्या देशांतर्गत बाजारपेठ ही खूप मजबूत होणार आहे. आणि तुम्ही जर अजून इन्व्हेस्टमेंट केली नसेल, तुम्ही जर अजून ह्या बाजारपेठेमध्ये म्हणजेच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जर सहभागी होत नसाल तर ही एक खूप मोठी रिस्क आहे. तुम्हाला या रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही या प्रगतीत, देशाच्या ह्या प्रगतीत, तुमच्या स्वतःच्याही प्रगतीला उपयुक्त राहील अशी ही सुरुवात करा. धन्यवाद.